हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. पडल्यामुळे पूजाच्या गुडघ्यांना खूप वाईट जखमा झाल्या होत्या. तिचा फोनही तुटला होता. त्यामुळे ती कोणालाही कॉल किंवा मेसेज करून माहिती देऊ शकत नव्हती. पूजाने आजूबाजूला नजर फिरवली तेव्हा तिची नजर वरच्या एका रोशनदानावर जाऊन थांबली. ते बऱ्यापैकी उंचीवर होतं. तिने जवळ पडलेलं एक स्टूल ओढून आणलं, ते रोशनदानाखाली ठेवलं आणि त्यावर चढून बाहेर पाहू लागली. तिने रोशनदानातून पाहिलं तर हर्ष काही सिक्युरिटी गार्डसोबत ठेकेदाराशी बोलत होता. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव काही खास नव्हते. पूजा त्यांच्यापासून दूर होत होती, त्यामुळे त्यांच्यामध्ये काय बोलणं चाललं आहे हे तिला ऐकू येणं अशक्य होतं. तिला असं वाटत होतं की वर्कर्सचा राग कधीही हर्षवर फुटू शकतो. तेवढ्यात तिने पोलिसांच्या सायरनचा आवाज ऐकला. जसं पोलीस साईटवर आले तसं सगळ्या वर्कर्समध्ये एकच गोंधळ उडाला. पोलिसांची मोठी टीम तिथे आली होती. बहुधा हर्षनेच त्यांना बोलावलं असावं. पोलिसांनी जवळपास सगळ्या वर्कर्सना पकडून चौकशी सुरू केली. आतापर्यंत कोणाचंही लक्ष पूजाकडे गेलं नव्हतं. सगळे आपापल्या वादात आणि चौकशीत व्यस्त होते. पूजा बऱ्याच वेळापासून स्टूलवर उभी होती. ती वारंवार हाक मारत होती, पण तिचा आवाज कुणाच्याही कानावर पोहोचत नव्हता. पायाला लागलेल्या जखमेने आता तिला उभं राहणंही कठीण झालं होतं. हातातही खूप वेदना होत होत्या. ती पूर्णपणे निराश झाली होती. तिने हताश होऊन आपलं डोकं खाली झुकवलं. तेव्हाच तिला एक वेगळीच जाणीव झाली. तिला नेहमी कुणालच्या आसपास असताना होत असे. तिचं हृदय जोराने धडधडू लागलं. ती हळू आवाजात स्वतःशीच पुटपुटली. पूजा म्हणाली, कुणाल इथे कसा येईल? त्याला तर माहीतही नाही की मी इथे आहे. आता पूजाला पुन्हा हाक मारण्याचीही ताकद उरली नव्हती. सतत ओरडल्यामुळे तिचा आवाजही बसला होता. तिने पुन्हा एकदा बाहेर पाहिलं आणि साईटवर कुणालला पाहताच तिच्या मनात आनंदाची लहर उठली. कुणालच्या येण्याने तिथला सगळा गोंधळ शांत झाला होता. कुणालला पाहून पूजाची सगळी भीती, घाबरटपणा आणि बेचैनी नाहीशी झाली. ती हळू स्टूलवरून खाली उतरली, जमिनीवर गुडघ्यांवर बसली आणि भिंतीला टेकून डोळे मिटून पूर्ण मनापासून एकच नाव घेत राहिली. पूजा म्हणाली, कुणाल. रूममध्ये लॉक केल्यावर आणि वर्कर्सचं वाईट वागणं पाहून ती खूप घाबरली होती. त्यातच जखमांमुळे वेदना होत होत्या. तिला खूप रडावंसं वाटत होतं, पण ती स्वतःला आवरत होती, कारण एकदा रडायला सुरुवात झाली तर ती स्वतःला थांबवू शकणार नाही आणि तिचे अश्रू पुसायला तिथे कुणीच नव्हतं. पण आता तिचे अश्रू डोळ्यातून बाहेर पडण्यासाठी आतुर झाले होते. ते थांबण्यासाठी तिने डोळे घट्ट मिटून घेतले होते. ती शांत बसून होती. तिला खात्री होती की कुणाल आला आहे तर तो तिला नक्कीच शोधून काढेल आणि बाहेर घेऊन जाईल. तेवढ्यात अचानक दरवाजा तुटल्याचा जोरदार आवाज आला. तो कुणालच होता. त्याने लाथ मारून दरवाजा तोडला होता. पूजाने डोळे उघडले. कुणाल वेगाने तिच्याकडे चालत येत होता. तिची नजर त्याच्यावरून हलतच नव्हती. अश्रूंनी भरलेल्या डोळ्यातून ती त्याच्याकडे पाहत होती. डोळ्यात पाणी असल्यामुळे त्याचा चेहरा थोडासा धूसर दिसत होता, पण तरीही तिला जाणवत होतं की तो तिच्यासाठी किती काळजीत होता. कुणाल अजून थोड्याच अंतरावर होता. तेव्हा पूजा भिंतीचा आधार घेऊन उठली. त्याच्याकडे जाण्यासाठी 2 पावलं टाकली, पण अचानक तो तोल जाऊन पुढे कोसळू लागली. पण कुणालने वेगाने धावत येऊन तिला आपल्या बाहुपाशात पकडलं आणि घट्ट मिठीत घेतलं. पूजानेही त्याला घट्ट मिठी मारली. आतापर्यंत आवरलेले तिचे अश्रू आता थांबेनासे झाले. ती कुणालच्या छातीवर डोकं ठेवून लहान मुलासारखी रडू लागली. तिचं रडणं कुणालला आतून बेचैन करत होतं. त्याने तिला अजून घट्ट मिठीत घेतलं. थोड्या वेळाने त्याने खाली पाहिलं.
रडल्यामुळे पूजाचा चेहरा लाल झाला होता. तिच्या डोळ्यात अजूनही अश्रू चमकत होते. ती अजूनही त्याच्या मिठीत सुकसत होती. कुणालला खूप राग आला होता, ज्यांच्यामुळे पूजाची ही अवस्था झाली होती. त्यांना तो अजिबात सोडणार नव्हता. तो मनात म्हणाला, कुणाल म्हणाला, ज्यांच्यामुळे माझ्या जीवाची ही अवस्था झाली आहे त्यांना अशी शिक्षा देईन जी त्यांनी कधी स्वप्नातही विचारलेली नसेल. कुणालने पूजाच्या चेहऱ्याला आपल्या हातात अलगद धरून वर उचललं आणि तिच्या बंद डोळ्यांवर, ज्यावर अजूनही अश्रूंचे थेंब थांबले होते, त्याने हलकेच आपल्या ओठांनी चुंबन घेतले. कुणालने पूजाचे सगळे अश्रू जणू आपल्या ओठांनीच पुसून टाकले होते. पूजाने त्याच्या गळ्यात आपले हात घट्ट घालत कुणालला घट्ट धरून ठेवले होते. कुणाल थोडासा झुकला आणि पूजाला खूप प्रेमाने आपल्या बाहूंमध्ये उचलून घेतलं. तो तिला घेऊन खोलीबाहेर निघाला. तोपर्यंत कुणालचा ड्रायव्हर गाडी घेऊन तिथेच आला होता. कुणालने पूजाला आपल्या बाहूंमध्ये अशा प्रकारे कवटाळून ठेवलं होतं जणू तो तिला सगळ्यांपासून सुरक्षित ठेवत होता. तो पूजाला आपल्या मांडीवर घेऊनच कारमध्ये बसला. त्यांच्या बसताच ड्रायव्हरने गाडी पुढे नेली. हर्ष दुरून हे सगळं पाहत होता. पूजाची अशी अवस्था पाहून त्यालाही खूप वाईट वाटत होतं. सगळ्यांचं, अगदी पोलिसांचंही लक्ष कुणालकडेच होतं, पण कुणालने कोणाकडेही लक्ष दिलं नाही. लोक काय बोलतील याची त्याला काहीच पर्वा नव्हती. तो पूजाला घेऊन तिथून निघून गेला. रूपक आणि ठेकेदार यांचे तर होशच उडाले होते. कन्स्ट्रक्शन साईटवर कुणालला पाहून आणि त्याने पूजाची घेतलेली काळजी पाहून त्यांना काही गोष्टींचा अंदाज आला होता. आता त्यांना आपलं भविष्य अंधारात जात असल्याचं स्पष्ट दिसत होतं. कारमध्ये कुणाल मागच्या सीटवर पूजाला आपल्या बाहूंमध्ये घेऊन बसला होता. त्याने तिला खूप घट्ट धरून ठेवले होते. पूजा कुणालच्या छातीवर डोकं ठेवून एखाद्या लहान मुलीसारखी झोपली होती. थोड्याच वेळात कार थेट कुणालच्या घरासमोर येऊन थांबली. कुणालने पूजाला अलगद उचलून आत नेलं. घरात काम करणाऱ्या नोकरांनी पूजाची अवस्था पाहिली आणि ते सगळेच हैराण झाले. त्यांना तिच्यासाठी खूप वाईटही वाटलं. ते कुणालला विचारू इच्छित होते की तिची अशी अवस्था कशी झाली, पण कुणालचा चेहरा पाहून त्यांनी काहीही विचारण्याची हिंमत केली नाही. कुणाल पूजाला बेडरूममध्ये घेऊन गेला आणि काम करणाऱ्या मेडला फर्स्ट एड किट आणायला सांगितलं. मेडने लगेचच सगळं सामान आणून ठेवलं. सगळ्या मेड्स रूमच्या बाहेर उभ्या राहून पूजासाठी प्रार्थना करू लागल्या. एक मेड म्हणाली, ज्याने कुणी पूजा मॅडमची ही अवस्था केली आहे, देव त्याला नक्की शिक्षा देईल. दुसरी मेड म्हणाली, देवाच्या आधी आपले सरच त्याला शिक्षा देतील. किती गोड आहेत पूजा मॅडम, सगळ्यांशी किती छान बोलतात, फक्त लवकर त्यांची तब्येत बरी व्हावी. त्या सगळ्या बाहेर उभ्या राहून पूजासाठी चांगल्या गोष्टी बोलत होत्या आणि ज्यामुळे तिची ही अवस्था झाली त्याला मनोमन दोष देत होत्या. दरम्यान रूममध्ये कुणालने पूजाच्या जखमा स्वच्छ करून त्यावर बँडेज केले होते. पूजा कुणालच्या चेहऱ्याकडे पाहत होती. आज त्याच्या चेहऱ्यावर असे अनेक भाव होते जे तो नेहमी लपवायचा. बँडेज केल्यानंतर कुणालने पूजाकडे पाहत तिचा हात हलकेच धरला आणि विचारलं, तुला अजून कुठे लागलं आहे का? पूजा म्हणाली, नाही, फक्त हात आणि गुडघ्यांवर लागलं आहे. त्यांनी मला ढकललं तेव्हा मी स्वतःला सावरू शकले नाही आणि खाली पडले, त्यामुळे खरचटलं, बाकी काही नाही. कुणाल हलकंसं म्हणाला. कुणालचा आवाज ऐकून पूजाने त्याचा हात पकडला आणि विचारलं, तू माझ्यावर रागावला आहेस का?
कुणालने तिचा हात सोडवत तिच्याकडे पाहत कडक आवाजात म्हटलं, आज तू खूप मूर्खपणाची गोष्ट केली आहेस, पण पुढे असं केलंस तर मी तुला या घरातच ठेवेन. तुला बाहेर जायची परवानगीही मिळणार नाही. तुला एकटीने साईटवर जाण्याची काय गरज होती? जायचंच होतं तर गार्ड्सना सोबत घेऊन गेली असतीस. तो पुढे म्हणाला, मी तुला किती वेळा सांगितलं आहे की गार्ड्सना सोबत ठेव, पण तुझ्या हट्टामुळे मला तुझं ऐकावं लागतं. कुणाचा शांतपणा आता रागात बदलत होता. पूजाला या अवस्थेत पाहून त्याच्यावर काय बितलं होतं हे फक्त त्यालाच माहिती होतं. पूजाने त्याचा राग पाहिला, पण तिला वाईट वाटलं नाही, कारण त्या रागातही तिला त्याचं प्रेम जाणवत होतं. ती हलकेच पुढे सरकली आणि कुणालच्या छातीशी बिलगून गोड आवाजात म्हणाली, आत्तापासून मी नेहमी गार्ड्सला सोबत ठेवेन. आणि तू तर आहेसच मला प्रोटेक्ट करायला, पण आता मला ओरडणं बंद कर. मला खूप झोप येते. कुणालने तिला थोडंसं रागाने पाहिलं, पण त्याला कळत होतं की आजच्या सगळ्या प्रसंगामुळे ती मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या खूप थकली आहे. त्याने विषय पुढे न वाढवता तिच्या ओठांवर हलकंसं चुंबन घेतलं आणि तिला घेऊन झोपला. पूजाने आपलं डोकं त्याच्या छातीवर ठेवलं. कुणाल छताकडे पाहत तिच्या डोक्यावरून हात फिरवत होता. काही वेळातच पूजा गाढ झोपेत गेली. पूजा झोपल्यानंतर कुणालने तिला हलकाशा स्वतःपासून दूर केलं आणि ड्रेसिंगची ट्रे उचलून तो रूमच्या बाहेर आला. रूमच्या बाहेर त्याने स्टाफला पूजासाठी काळजी करताना पाहिलं. तेव्हा त्याने ट्रे त्यांच्या हातात देत शांतपणे सांगितलं. कुणाल म्हणाला, आता पूजा ठीक आहे आणि ती शांतपणे झोपली आहे. तुम्ही सगळेही तुमच्या रूममध्ये जाऊन आराम करा. काही लागलं तर मी तुम्हाला सांगतो. कुणालचं बोलणं ऐकून सगळ्यांना खूप दिलासा मिळाला आणि ते तिथून निघून गेले. कुणाल परत रूममध्ये आला तेव्हा त्याने पाहिलं की पूजाने पुन्हा डोळे उघडले होते. तो तिच्या जवळ गेला, तिला आपल्या मिठीत घेतलं आणि बेडवर तिच्यासोबत झोपला. तिच्या कपाळावर हलकंसं चुंबन घेत तिचे केस हलगत कुरवळत तो प्रेमाने म्हणाला, तुला झोप येत नाहीये का? पूजा म्हणाली, खूप झोप येते, पण मला तुझ्यासोबतच झोपायचं आहे, एकटी नाही. तिचं बोलणं ऐकून कुणाल हलकंसं हसला आणि तिला घट्ट मिठीत घेत तोही म्हणाला, तिच्यासोबत झोपून गेला. दुसऱ्या बाजूला हर्ष गाडी चालवत होता. गाडी चालवताना तो वारंवार पूजाचा नंबर डायल करत होता, पण पूजाचा फोन आधीच तुटलेला असल्यामुळे कॉल लागत नव्हता. त्यामुळे हर्षला तिची खूप काळजी वाटत होती. थोड्याच वेळात हर्ष आपल्या घरी पोहोचला. फ्लॅटचा लॉक उघडण्यासाठी तो किल्ली लावत होता तेव्हा त्याने पाहिलं की लॉक आधीच उघड आहे. हे पाहून त्याला विशेष आश्चर्य वाटलं नाही, कारण त्याला समजलं होतं की आत कोण आहे. हर्ष आत गेला तर दरवाजातून थोड्याच अंतरावर अनु नीट तयार होऊन उभी होती. जशी हर्षला आवडते तशीच तिच्या चेहऱ्यावर गोड स्मित होतं आणि ती त्याच्याकडेच पाहत होती. ती हसतच म्हणाली, अनु म्हणाली, हर्ष तू आलास? हे म्हणत ती त्याच्या जवळ आली. तिने त्याच्या हातातून बॅग घेतली आणि बाजूच्या टेबलावर ठेवली. मग त्याच्या मागे उभी राहून त्याचा कोट अलगद काढून घेण्यात त्याला मदत केली. हर्षने कधी असं सगळं पूजासोबत कल्पना केली होती, पण आज पूजाच्या जागी अनु त्याच्यासाठी हे सगळं करत होती. अनुने पाहिलं की हर्ष तिथेच उभा आहे तेव्हा ती त्याच्या हातात हात गुंफत खूप निरागसपणे म्हणाली. अनु म्हणाली, हर्ष काय झालं? काय विचार करतोयस? इथेच उभं राहायचं आहे का की आत यायचं आहे?
हलकेच हसत. हर्ष म्हणाला, काही नाही, फक्त आजपर्यंत मी तुला असं करताना पाहिलं नव्हतं, त्यामुळे हे स्वीकारायला थोडं म्हणजे तू समजतेस ना. अनु म्हणाली, मग हर्ष, आता सवय करून घ्या. हर्षने काही न बोलता मान हलवली आणि आत गेला. तो काहीही न बोलता आत जाताना पाहून अनु लगेच त्याच्या मागे गेली. हर्ष वॉशरूममध्ये जाण्याआधीच अनुने पुढे येत त्याला मागून मिठी मारली आणि त्याच्या छातीवर डोकं टेकवत उदासपणे म्हणाली. अनु म्हणाली, हर्ष, मी सगळ्याबद्दल खूप विचार केलाय आणि तुझं म्हणणंही मला बरोबर वाटलं. पण काय करू, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. मला तू खूप आवडतोयस, खूप प्रेम करते मी तुझ्यावर. मला नेहमी भीती वाटते की कुणीतरी तुला माझ्यापासून दूर नेईल आणि कधीकधी ही भीती रागात बदलते. मला कळतही नाही, पण पुढे मी माझ्या रागावर पूर्ण नियंत्रण ठेवेन. तुला तक्रार करण्याची एकही संधी देणार नाही. हे बोलताना अनुचा आवाज भरून आला होता. तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. तिने खोल श्वास घेतला आणि हर्षकडे पाहत म्हणाली. अनु म्हणाली, प्लीज मला कधी सोडून जाऊ नकोस. माझं काही चुकलं तर मला रागाव, ओरड, पण ब्रेकअपचा विषय पुन्हा कधी काढू नकोस. हे म्हणताना तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. हर्ष तिच्याकडेच पाहत होता. त्याने तिच्या कमरेभोवती हात ठेवले होते. रडल्यामुळे तिचा चेहरा लाल झाला होता. अनु खूप सुंदर होती, पण पूजासमोर तिचे सौंदर्य थोडं कमी वाटायचं. तरीही त्या क्षणी ती हर्षला खूप आकर्षक वाटत होती. अनुने पाहिलं की हर्ष तिच्याकडेच पाहतोय, तेव्हा ती ओठ वाकवत पुढे म्हणाली. अनु म्हणाली, मला माहीत आहे मी खूप राग करते, छोट्या छोट्या गोष्टींवर चिडते आणि खूप हट्टी आहे. पण हर्ष, मी तुझ्यावर खूप प्रेम करते. माझ्यात अनेक कमतरता आहेत, पण त्या सगळ्या दूर करूनही तुझ्यासाठी योग्य बनवायचा प्रयत्न करेन. अनुने तिच्या मनातल्या भावना पूर्णपणे हर्ष समोर मांडल्या. आता ती त्याच्याकडे अपेक्षेने पाहत होती. हर्षने हळूच आपला हात तिच्या कमरेवरून वर नेत तिच्या गालांवर ठेवला. तिची त्वचा मऊ आणि नाजूक होती. त्याने प्रेमाने तिच्या गालावरून हात फिरवला आणि मनात विचार करू लागला. हर्ष मनात म्हणाला, अनु, तुझ्यात त्या सगळ्या गुण आहेत जे कुणालाही तुझ्याकडे आकर्षित करू शकतात. हर्ष अनुच्या गालांवर प्रेमाने हात फिरवत मनात विचार करत होता. हर्ष म्हणाला, अनु, तुझ्यात प्रत्येक ती गुणवत्ता आहे जी कोणत्याही पुरुषाला तुझ्याकडे आकर्षित करू शकते. पण पूजासमोर तुझ्या सगळ्या गुणांचा आणि सौंदर्याचा काहीच मोल नाही. पूजामध्ये जे आकर्षण आहे, जी आग आहे, ती तुझ्यात नाही. फक्त एकदा तुझी प्रॉपर्टी माझ्या नावावर झाली की, विशेषतः ती जमीन ज्यावर मी माझं हॉटेल बांधणार आहे, मग मी तुला कायमचं माझ्यापासून दूर करीन आणि तुझ्या जागी माझ्याजवळ, खूप जवळ, माझी पूजा असेल, फक्त माझी पूजा. अनुला जेव्हा जाणवलं की हर्ष तिला एकटक पाहत आहे आणि प्रेमाने तिच्या गालांवरून हात फिरवत आहे, तेव्हा ती खूप आनंदी झाली. मात्र तिने हर्षच्या चेहऱ्यावरील भाव आणि डोळ्यातील हेतू लक्षात घेतला नाही, जे त्याच्या खऱ्या उद्देशाची जाणीव करून देत होते. ती फक्त त्याच्या या छोट्याशा प्रयत्नाने खुश झाली आणि आनंदाने त्याला घट्ट मिठी मारत त्याच्या ओठांवर चुंबन घेतलं. हर्षही तिला आपल्याजवळ ओढत उत्कटतेने प्रतिसाद देऊ लागला. हळूहळू त्याने अनुला उचललं. तिचे पाय त्याच्या कमरेभोवती गुंतले आणि तो तिला घेऊन बेडरूममध्ये गेला. थोड्याच वेळात त्या खोलीचं वातावरण खूपच उष्ण झालं आणि त्यांच्या मदहोश श्वासांचे आवाज खोलीत घुमू लागले. काही तासांनी दोघेही पूर्ण थकले आणि एकमेकांना घट्ट मिठी मारून झोपून गेले. पुढील दिवस. सिंघानिया विला. कुणाल सकाळीच सिंघानिया विला येथे पोहोचला होता. तो स्टडी रूममध्ये बसून समोर बसलेल्या आपल्या आईकडे एकटक पाहत होता. त्याच्या अशा नजरेमुळे त्याच्या आईने नजर चुकवत विचारलं, मिसेस सिंघानिया, तू मला असं एकटक पाहणं बंद करशील का?
कुणालने खिशातून सिगारेट काढली, ती पेटवली आणि ओठांमध्ये धरत एक लांब झुरका घेतला. मग तो तिच्याकडे पाहत म्हणाला. कुणाल म्हणाला, मी असं का करतोय हे तुम्हाला माहीत नाही का? आणि जर माहीत नसेल तर मला वाटतं तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. त्याच्या आवाजात राग आणि नाराजी स्पष्ट जाणवत होती. कुणाल म्हणाला, मला फरक पडत नाही की तुम्हाला पूजा आवडते की नाही, ती तुमची समस्या आहे. पण अजून नंतर तुम्ही माझ्या वैयक्तिक किंवा व्यावसायिक आयुष्यात, विशेषतः पूजाशी संबंधित गोष्टींमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तर मी विसरेन की तुम्ही माझी आई आहात. त्यामुळे पुढे पूजापासून दूरच राहा. हे ऐकून त्याच्या आईला खूप राग आला, पण त्याच्या स्वभावामुळे तिला थोडी भीतीही वाटत होती. ती स्वतःला सावरत म्हणाली, मिसेस सिंघानिया, तू नेमकं काय म्हणतोयस? मी कधी पूजा किंवा तुझ्या बिझनेसमध्ये हस्तक्षेप केला आहे? कुणाल म्हणाला, ओ कम ऑन मॉम, हे नाटक बंद करा. मला सगळं माहीत आहे. अनु फक्त एक माध्यम आहे, पण तिच्या मागे तुमचाच हात आहे. त्या साध्या मुलीत इतकी हिंमत नाही की ती माझ्या विरुद्ध जाईल. तुम्हाला काय वाटलं, इतकं स्वस्त प्लॅन करून मला काही कळणार नाही? तुम्ही विसरत आहात, मी कुणाल सिंघानिया आहे आणि माझ्या शरीरात तुमचंच रक्त वाहतं. हे ऐकून त्याच्या आईचे धाबे दणाणले. तिला कसं कळलं याचा ती विचार करू लागली. तिच्या कपाळावर घामाच्या थेंबांचा ओघ दिसू लागला. तिने पाणी उचलून एका घोटात संपवलं आणि घाम पुसू लागले. तिची ही अवस्था पाहून कुणाल उपहासाने हसला आणि रागाने म्हणाला. कुणाल म्हणाला, पुढे जर तुम्ही हे घाणेरडे खेळ थांबवले नाहीत तर मला संपूर्ण सिंघानिया कुटुंब रस्त्यावर आणायला वेळ लागणार नाही. कुणालच्या डोळ्यात पूजासाठीचं प्रेम स्पष्ट दिसत होतं. तो भावना लपवण्यात तरबेज होता, पण आज त्याचा राग, त्याची नाराजी आणि त्याच्या नजरेतलं प्रेम लपलं नव्हतं. त्याची आई खोल श्वास घेत म्हणाली, मिसेस सिंघानिया, मी तुझी आई आहे. मला तुझी काळजी वाटते. मला भीती वाटते की तू ज्या उंचीवर आहेस तिथे एखादी चुकीची मुलगी तुला फसवू नये. पण जर तुला त्या पूजावर इतका विश्वास असेल तर मी तुमच्यामध्ये येणार नाही. मला तुझ्या विश्वासावरही विश्वास आहे, पण भविष्यात तिच्यामुळे तुला थोडंसंही दुखापत झाली तर लक्षात ठेव, मीही तुझी आई आहे. तुझा हा राग आणि स्वभाव तुला माझ्याकडूनच मिळाला आहे आणि जेव्हा मी सूड घ्यायला उभी राहीन तेव्हा माझ्यातही दया उरणार नाही. इतकं बोलून मिसेस सिंघानिया उठली आणि खोलीतून निघून गेली. कुणाला माहिती होतं की त्याची आई त्याच्यावर खूप प्रेम करते आणि त्याची काळजीही करते, पण आता ती त्याच्या विरोधात जाणार नाही. कुणाल त्यावेळी आपल्या ऑफिसमध्ये होता. काहीतरी विचार करत त्याने आपल्या PA विनयला काही सूचना दिल्या. थोड्याच वेळात कुणाल विनयसोबत ऑफिस बिल्डिंगच्या बाहेर आला. त्याने डोळ्यांवर सनग्लासेस घातले होते. त्याने पाहिलं की त्याच्या कारजवळ हर्ष आणि अनु उभे होते आणि त्याची वाट पाहत होते. कुणालने थोडा विचार करून त्यांना आपल्या कारमध्ये बसण्याचा इशारा केला. त्याचा इशारा मिळताच अनु आणि हर्ष दोघांनाही त्यांच्यासोबत कारमध्ये बसावे लागले. विनय हे सगळं पाहून खूपच आश्चर्यचकित झाला होता. कुणाल त्यांना सोबत घेऊन जाईल यावर याचा विश्वास बसत नव्हता, पण तो काही बोलू शकत नव्हता. तो शांतपणे ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर जाऊन बसला. मागच्या सीटवर हर्ष, अनु आणि कुणाल बसले होते. हर्षला कुणालसोबत बसताना खूपच अस्वस्थ वाटत होतं.
त्याने आपली ट्राय सेल केली होती. त्या कारकडे पाहून त्याला त्या दिवशीचे कुणाल आणि पूजाचे जवळकीचे क्षण आठवत होते. ते आठवताच त्याच्या डोळ्यात कुणालविषयीचा राग आणखी वाढत होता. तर अनु चमकत्या डोळ्यांनी कारकडे पाहत होती. जरी तिचा कुणालमध्ये काहीही इंटरेस्ट नव्हता, कारण ती हर्षवर प्रेम करत होती. कुणाल बाहेर खिडकीतून पाहत होता. तेवढ्यात त्याला काहीतरी आठवलं आणि त्याने पटकन फोन काढून पूजाचा नंबर डायल केला. इकडे पूजा फोन उचलताच कुणाल खूप सौम्य आणि प्रेमळ आवाजात म्हणाला, तू फ्री आहेस का? अनु आणि हर्ष आश्चर्याने कुणालकडे पाहत होते. त्यांना विश्वास बसत नव्हता की कुणालसारखा माणूस कोणाशी इतका शांत आणि प्रेमळपणे बोलू शकतो. विनय आणि ड्रायव्हरला मात्र समजलं होतं की तो नक्कीच पूजाशीच बोलत आहे. कुणालला इतक्या प्रेमाने बोलताना पाहून अनु मनात विचार करू लागली, कुणालची गर्लफ्रेंड आहे का? तो इतक्या प्रेमाने कोणाशी बोलते? त्याने तर लग्न केलं नसेल ना? पण ती लकी मुलगी कोण असेल जिने या माणसालाही प्रेम करायला शिकवलं? पूजा म्हणाली, हो, मी पूर्णपणे फ्री आहे. कुणाल म्हणाला, आज मी कामामुळे घरी येऊ शकणार नाही. कदाचित खूप उशीर होईल. तू फक्त एक काम कर, तू तुझ्या घरी जा. इथे एकटी राहिली तर तुला कंटाळा येईल. कुणालने हे सगळं खूप प्रेमाने सांगितलं. अनु त्या मुलीबद्दल जाणून घ्यायला उत्सुक होती, तर हर्षचा राग वाढत चालला होता. त्याने आपल्या मुठी घट्ट आवळल्या होत्या. त्याला माहिती होतं की कुणाल पूजाशीच बोलत आहे. थोडी उदास होऊन पूजा म्हणाली, तू खरंच घरी येणार नाहीस का? कुणालला समजलं की पूजा त्याच्यासोबत वेळ घालू इच्छिते. तो हलकासा हसला आणि म्हणाला, ठीक आहे जान, माझी वाट बघ, ओके? असं म्हणत त्याने हसत फोन कट केला. पूजा त्याच्या आयुष्यात आल्यानंतर कुणालने हसायला शिकलं होतं आणि तेही फक्त तिच्यासाठी. ड्रायव्हर आणि विनयने हे अनेकदा पाहिलं होतं, पण हर्ष आणि अनुसाठी हे सगळं नवीन आणि आश्चर्यकारक होतं. कुणालचा फोन व्हायब्रेट झाला. फोन तपासण्याआधीच हर्षने स्क्रीनवर नाव पाहिलं. तो पूजाचा मेसेज होता. कुणालने मेसेज वाचला, क्लायंटसोबत जास्त ड्रिंक करू नकोस. कुणालने रिप्लाय केला, ओके, कारण माझी खरी ड्रिंक तर तूच आहेस ना, आणि घरी आल्यावर तुझीच नशा करायची आहे. कुणालला पूजासोबत चॅट करताना पाहून हर्षचा राग नियंत्रणाबाहेर जात होता. तेवढ्यात अनु स्वतःला थांबू शकली नाही. कुणालने फोन बाजूला ठेवता ती उत्सुकतेने विचारते, ती तुमची गर्लफ्रेंड होती का? अनुचा प्रश्न ऐकून हर्षने दात घट्ट चावले आणि खिडकी बाहेर पाहू लागला. कुणालने त्याच्याकडे एक नजर टाकली आणि सरळ उत्तर दिलं, हो. अनु म्हणाली, तुमचं रिलेशनशिप नवीनच वाटतंय, कारण मीडिया तुमच्याबद्दल प्रत्येक छोटी गोष्ट मोठी करून दाखवते. जर त्यांना तुमची गर्लफ्रेंड आहे हे कळलं असतं तर आत्तापर्यंत ही बातमी सगळीकडे पसरली असती, बरोबर ना? थोडं थांबून ती हळू आवाजात म्हणाली, सॉरी, जर तुम्हाला वाईट वाटलं असेल तर. कुणाल शांतपणे म्हणाला, जेव्हा ती पूर्णपणे तयार होईल तेव्हा मी तिला सगळ्यांसमोर आणेन. हा निर्णय तिचाच असेल. हे बोलताना तो हर्षच्या चेहऱ्याकडेही लक्ष देत होता. अनु उत्साहाने म्हणाली, म्हणजे आम्ही ते लकी लोक आहोत ज्यांना सर्वात आधी तुमच्या गर्लफ्रेंडबद्दल कळलं आणि तुम्हाला असं हसताना पाहिलं. खरं सांगायचं तर अजूनही विश्वास बसत नाही की तुमच्यासारखा माणूस कोणावर इतकं प्रेम करू शकतो. कुणालने तीक्ष्ण नजरेने हर्षकडे पाहत ओठांवर एक शातीर स्मित आणत म्हटलं. कुणाल म्हणाला, जेव्हा तुमच्या आयुष्यात असा एखादा व्यक्ती येतो ज्याच्यावर तुम्ही जीवापाड प्रेम करता, तेव्हा त्या व्यक्तीवर
जीव ओवाळून टाकणं ही अगदी सामान्य गोष्ट असते. स्वतःच्या आनंदापेक्षा आधी त्या व्यक्तीच्या आनंदाचा विचार करणं हे सगळं खूप नॉर्मल असतं आणि मला याआधी असं कधी पाहिलं नाही. याचं कारण एकच आहे, कारण माझ्या आयुष्यात माझं जीवच आलेलं नव्हतं. हे बोलून कुणालने आपल्या तीक्ष्ण नजरेने हर्षकडे पाहिलं. हर्षही त्याच्याकडेच पाहत होता. त्याच्याकडे पाहतच कुणाल पुढे म्हणाला, आणि मी माझ्या त्या जीवावर खूप प्रेम करतो. ज्या गोष्टी कुणालने पूजालाही कधी सांगितल्या नव्हत्या त्या त्याने आज हर्ष आणि अनुसमोर स्पष्टपणे मांडल्या होत्या. हे बोलताना त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच तेज आणि आनंद दिसत होता. त्याच्या या बोलण्याने हर्षचा चेहरा रागाने लाल झाला होता. आणि कुणालच्या इतक्या रोमॅन्टिक बोलण्यामुळे तिच्याही मनात हर्षबद्दलचं प्रेम जागं झालं. तिने प्रेमाने हर्षचा हात आपल्या हातात घेतला आणि हसतच त्याच्याकडे पाहू लागली. पण हर्ष अजूनही कुणालकडेच बघत होता. थोड्याच वेळात ते सगळे एका हॉटेलच्या बाहेर पोहोचले. ड्रायव्हरने दरवाजा उघडताच कुणाल कारमधून खाली उतरला. त्याच्या मागोमाग हर्ष आणि अनुही उतरले. तेवढ्यात अनुला तिची एक फ्रेंड भेटली, जी कदाचित एखाद्या मीटिंगसाठी तिथे आली होती. अनुने सगळ्यांना एक्सक्यूज मी म्हणत तिच्यासोबत हॉटेलच्या आत गेली. हर्षलाही अनुसोबत जायचं होतं, पण त्याच्या प्रोजेक्टसाठी त्याची कुणालसोबत इन्व्हेस्टरना भेटणं खूप गरजेचं होतं. कुणाल त्याच्या समोर येऊन उभा राहिला आणि थंड कठोर आवाजात म्हणाला, कुणाल म्हणाला, तुला वाटत असेल की मी इतका शांत का आहे? जरी मला सगळं माहिती असतानाही तरी मी शांत आहे, फक्त माझ्या आईमुळे. कारण ती तुला तिच्या दिवंगत बेस्ट फ्रेंडचं गोड निरागस मूल समजते. जर मी तुला काहीही इजा करण्याचा प्रयत्न केला तर तिला नक्की कळेल आणि मग तुझी खरी ओळख तिच्या समोर यायला लागणार नाही. आणि मला अजिबात नकोय की तुझ्यासारखा नीच माणसामुळे माझ्या आईला दुखावलं जावं. म्हणून यापुढे स्वतःवर आणि तुझ्या गर्लफ्रेंडवर नियंत्रण ठेव, नाहीतर तुला संपवायला मला अजिबात वेळ लागणार नाही. हर्षला वॉर्निंग देऊन कुणालने आपले सनग्लासेस घातले आणि त्याच्याकडे रोखून पाहत हॉटेलच्या आत निघून गेला. कुणाल गेल्यानंतरही हर्ष तिथेच उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर राग आणि भीती स्पष्ट दिसत होती. दरम्यान हॉटेलच्या आत एका VIP रूममध्ये अनु बऱ्याच दिवसांनी आपल्या मैत्रिणींना भेटत होती. ती त्यांना भेटून खूप आनंदी झाली होती. तेवढ्या तिची एक मैत्रीण स्मृती तिच्याकडे आली आणि कुतूहलाने विचारू लागली, स्मृती, तुमच्या आयुष्यात नक्की चाललंय तरी काय? मी आधी तुमच्या घरी आले होते तेव्हा पूजाचं हर्षसोबत एंगेजमेंट झालं होतं, पण आज मी तुला हॉटेल बाहेर हर्षचा हात धरून पाहिलं. हे सगळं काय चाललंय? आणि तुला माहिती आहे का, काही दिवसांपूर्वी मी पॅरिसला गेले होते तेव्हा मी पूजाला मिस्टर कुणालसोबत एअरपोर्टवर खूप जवळून पाहिलं होतं. पूजाबद्दल आणि कुणालसोबत असल्याचं ऐकून अनु खूपच चिडली. तिने स्मृतीचा हात झटकत रागाने म्हणाली, अनु, काय वेड्यासारख्या गोष्टी करतेस तू? पूजा आणि कुणाल? इम्पॉसिबल. त्यासारख्या मुलीसोबत कुणाल कसा काय कोणताही संबंध ठेवेल? तो तिला आपल्या जवळही उभं राहू देणार नाही. ना तिचं नाव आहे, ना ओळख, ना स्टेटस. तेवढ्यात स्मृतीची अजून एक मैत्रीण तिथे आली आणि ठामपणे म्हणाली, स्मृती बरोबर बोलते. मीही तिच्यासोबत होते आणि दोघीही त्यांना स्वतःच्या डोळ्यांनी खूप जवळून पाहिलं आहे. ते इतके जवळ होते की कुणालाही कळेल की त्यांच्यात एक बिझनेस नाही तर वैयक्तिक नातं आहे आणि ते एकमेकांना केसही करत होते. स्मृती म्हणाली, तू एक काम का करत नाहीयेस? याबद्दल पूजालाच का विचारत नाहीस?
जर ते एकमेकांवर प्रेम करत असतील तर त्यात लपवण्यासारखं काहीच नाही. आणि जर फक्त डीलसाठी ती त्याच्या जवळ गेली असेल तर तुझ्या बहिणीसारखी वाईट मुलगी कोणी नाही. अनुला माहिती होतं की तिच्या मैत्रिणी खोटं बोलणार नाहीत, विशेषतः कुणालबद्दल. पण तरीही ती मान्य करायला तयार नव्हती की पूजाचं कुणालसारख्या श्रीमंत माणसाशी काही नातं असू शकतं. त्यांच्या बोलण्याने अनुच्या मनात पूजाबद्दल खूप राग निर्माण झाला. दुसरीकडे पूजाने एकदा विचार केला की ती आपल्या वडिलांच्या घरी जावी, पण आजीने तिच्या जखमांबद्दल विचारलं तर काय उत्तर द्यायचं या विचाराने तिने तिकडे न जाता स्वतःच्या फ्लॅटवर जाण्याचा निर्णय घेतला. ती ड्रायव्हरसह आपल्या फ्लॅटवर आली. तिच्या काही प्रोजेक्टशी संबंधित फाईल्स तिथेच होत्या, त्या घेण्यासाठी ती आली होती. तिने आवश्यक सामान आणि फाईल्स घेतल्या आणि पुन्हा कारमध्ये बसली. तिने ड्रायव्हरला विनंती करत म्हटलं. पूजा म्हणाली, तुम्ही घरी जा, मी इथून पुढे स्वतः गाडी चालवते. मी कुणालकडे जात आहे कारण त्याने मला मेसेज करून बोलावलं आहे. पूजाच्या सांगण्यावरून ड्रायव्हर तिथून निघून गेला, पण एक काळी कार अजूनही पूजाच्या कारच्या मागेच येत होती. पूजाने आपली कार हॉटेलच्या बाहेर थांबवली. हे तेच हॉटेल होतं जिथे कुणाल मीटिंगसाठी आला होता. हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर तिने लगेचच कुणालला मेसेज केला. कुणाल त्यावेळी क्लायंटसोबत बसला होता. त्याचा फोन व्हायब्रेट झाला. त्याने फोन पाहिला तर त्यात पूजाचा मेसेज होता. पूजा म्हणाली, मी हॉटेलच्या बाहेर आले आहे आणि कारमध्ये तुझी वाट पाहते. तू फ्री झाला की बाहेर ये. पूजाचा मेसेज वाचून कुणालच्या ओठांवर एक हलकीशी स्मितरेषा उमटली. तिथे बसलेले सगळे क्लायंट त्याला असं हसताना पाहून थोडे आश्चर्यचकित झाले. त्यापैकी एकाने हसत कुणालच्या खांद्यावर हात ठेवत विचारलं, असं वाटतंय साहेबांना कुणीतरी खास भेटले आणि बहुतेक तिचाच मेसेज आहे, ज्यामुळे या गंभीर माणसाच्या चेहऱ्यावरही हसू आलंय. हे ऐकून कुणाल हलकासा हसला आणि म्हणाला, हो, ती माझी गर्लफ्रेंड आहे आणि हाच तिचा मेसेज आहे. कदाचित तिला वाटलं असेल की मी जरा जास्तच ड्रिंक केले म्हणून ती मला घ्यायला आली आहे. कुणाल उठत म्हणाला, आपली मीटिंग आणि डिनर दोन्ही जवळजवळ पूर्ण झाले आहेत, तर आता मला निघण्याची परवानगी द्या. क्लायंट म्हणाले, ती इथपर्यंत आलीच आहे तर आम्हीही तुमच्या सोबत येतो. आम्हालाही त्या व्यक्तीला भेटायचं आहे जिने तुम्हाला इतकं बदलून टाकलं आहे. कुणालने मान हलवली आणि फोन घेत बाहेर निघाला. हॉटेलच्या बाहेर येताच त्याने पूजाला कॉल लावला. पूजा हॉटेलच्या एंट्रन्स जवळ आली होती. तेवढ्यात तिला कुणाल आणि त्याच्यासोबत काही बिझनेसमन येताना दिसले. ती थोडी घाबरली. कुणी त्यांच्या नात्याचा चुकीचा अर्थ काढू नये म्हणून ती तिथेच थांबली. कुणालने पूजाला पाहताच कॉल कट केला आणि फोन खिशात ठेवला. तो थांबल्याचं पाहून बाकीचेही थांबले. त्याच्या नजरा त्या सुंदर मुलीकडे खेळल्या होत्या. त्या दिशेने सगळ्यांनी पाहिलं. सगळे उत्सुकतेने पूजाकडे पाहू लागले. त्यापैकी एकाने पुढे येत विचारलं, मिस्टर कुणाल, हीच का तुमची गर्लफ्रेंड? हे ऐकून पूजा थोडी गोंधळली. तिने लाजत नजर खाली केली. तिच्या त्या अदेवर कुणाल पूर्णपणे मोहित झाला. सगळे अजूनही उत्तराची वाट पाहत होते. कुणालने होकारार्थी मान हलवली आणि पूजाच्या कमरेभोवती हात ठेवत तिला सगळ्यांसमोर उभं केलं. पूजाची नजर सगळ्या बिझनेसमनकडे फिरत असताना हर्षवर जाऊन थांबली. तो या मीटिंगचा भाग होता आणि सगळ्यांच्या मागे उभा राहून पूजाकडे रागाने पाहत होता. त्याच्या त्या नजरेने पूजा घाबरली आणि लगेच नजर वळवली.
तिने सगळ्यांना नम्रपणे अभिवादन केलं. कुणालने तिला अजून जवळ घेत म्हणाला, ही माझी गर्लफ्रेंड आहे. माझ्याबद्दल काळजी वाटत असल्यामुळे ही मला घ्यायला इथे आली आहे. हे ऐकून पूजाने हलकसं हसत लाजून नजर खाली केली. तिच्या मनात विचार आला, कुणालनेच मला इथे बोलावलं होतं ना, पण याला पाहून तरी अजिबात वाटत नाही की याने जास्त ड्रिंक केले. एका क्लायंटने हसत म्हटलं, तुमची जोडी खूपच सुंदर आहे, अगदी परफेक्ट. सगळ्यांनी त्याला होकार दिला, फक्त हर्ष सोडून. तोच क्लायंट पुन्हा म्हणाला, तुम्हा दोघांना पाहून वाटतंय की तुम्ही लवकरच लग्न करणार आहात. लग्नात आम्हाला आमंत्रण द्यायला विसरू नका. हे ऐकून पूजा अजूनच लाजली, पण थोडी नर्वसही झाली. हे जाणवताच कुणालने तिची कंबर घट्ट पकडून तिला हलकंसं सावरलं. त्यामुळे तिच्या ओठांवर पुन्हा एक गोड स्मित उमटलं. कुणाल हसत म्हणाला, नक्कीच. त्यानंतर कुणालने आपल्या ड्रायव्हरला त्या सगळ्या पाहुण्यांना एअरपोर्टवर सोडण्यास सांगितलं. हे ऐकून पूजा मनात म्हणाली, मी तर समजत होते की कुणाल मला हर्षला जळवण्यासाठी इथे बोलावलं आहे, पण त्याने तर मला दुसऱ्याच कारणासाठी बोलावलं होतं. क्लायंट्स निघून गेल्यानंतर कुणाल पूजाला घेऊन तिच्या कारकडे गेला. त्याने हर्षकडे पूर्ण लक्ष केलं, जणू तो तिथे अस्तित्वातच नाही. हर्ष मात्र रागाने त्यांच्याकडे पाहत होता, विशेषतः पूजाकडे. पण पूजाने त्याच्याकडे एकदाही पाहिलं नाही. ती कुणालसोबत हसत गप्पा मारत पुढे निघून गेली. पूजा कार ड्राईव्ह करत होती आणि कुणाल पॅसेंजर सीटवर आरामात बसला होता. पूजा ड्राईव्ह करत करत कुणालला म्हणाली, तू मला म्हणूनच बोलावलं होतंस ना, जेणेकरून ड्रायव्हर क्लायंट्सना सोडायला जाऊ शकेल. आणि तू मला सगळ्यांना इंट्रोड्यूस केलंस कारण तुला हर्षला जळवायचं होतं, बरोबर ना? कुणाल आपल्या सीटवर निवांत बसला होता. त्याने पूजाच्या प्रश्नाचं काहीच उत्तर दिलं नाही. त्याचं असं शांत राहणं पाहून पूजा मनातच म्हणाली, पुन्हा याचा सायलेंट मोड ऑन झाला बहुतेक. पूजाने शेवटी हार मानली आणि पुढे काही विचारलं नाही. काही वेळ शांतता पसरली. शेवटी कुणाल बोलला. कुणाल म्हणाला, त्याला आपल्यावर संशय होता. आज मी तो संशय खात्रीत बदलला. हे ऐकून पूजा हलकेच हसली आणि मनात पुटपुटली. पूजा म्हणाली, हा जळताना किती गोड दिसतोय. कुणाल तिच्याकडे तीक्ष्ण नजरेने पाहत म्हणाला. कुणाल म्हणाला, तुला आनंद नाही झाला का की हर्षला आपल्याबद्दल कळलं आहे? पूजा त्याच्याकडे रागाने बघत म्हणाली. पूजा म्हणाली, प्लीज कुणाल, मला चिडवणं बंद कर. आणि मी खुश नसते तर आता तुझ्यासोबत असते का? इतकं बोलून पूजा शांतपणे ड्राईव्ह करू लागली. कुणाल मात्र एकटक तिच्या चेहऱ्याकडे पाहत होता. रेड सिग्नल लागल्यावर पूजाने गाडी थांबवली आणि ग्रीन सिग्नलची वाट पाहू लागली. कुणाल हलकेच तिच्या जवळ सरकला आणि तिच्या कमरेवर हात ठेवून तिला अलगद स्पर्श करू लागला. त्याच्या या स्पर्शाने पूजा थोडीशी दचकल्यासारखी झाली आणि हलक्या आवाजात म्हणाली. पूजा म्हणाली, कुणाल? तो तिच्या मानेजवळ हलकीशी फुंकर मारत मंद आवाजात म्हणाला. कुणाल म्हणाला, यात माझा दोष नाही, तुझ्या या सडपातळ कमरेचा आहे, जी मला स्वतःकडे ओढते. सिग्नल ग्रीन झाला. पूजाने गाडी सुरू करत म्हणाली. पूजा म्हणाली, कुणाल प्लीज थांब, मी गाडी चालवते. कुणाल हलकंसं हसला आणि तिच्या कमरेवरून हात फिरवत तिच्या मानेवर हलकंसं चुंबन दिलं. त्यामुळे पूजाचा श्वास जरा खोल झाला. कुणालने डोकं तिच्या खांद्यावर टेकवलं आणि डोळे मिटले. पूजा त्याच्याकडे पाहून हलकेच हसली. तो तिच्या खांद्यावर डोकं ठेवून होता. त्याच्या श्वासात हलकीशी ड्रिंक आणि सिगारेटची वास येत होती, जी पूजाला जाणवत होती.
पूजा ड्रायव्हिंगवर लक्ष देत होती. तेवढ्यात तिला पुन्हा मानेवर त्याचे ओठ जाणवले. पूजा मनात म्हणाली, अरे बाबा, इथे नाही, किमान घरी तरी पोहोचू दे. कुणालचे ओठ तिच्या मानेवरून गालांपर्यंत फिरत होते. तो सतत तिला किस करत होता, ज्यामुळे तिची मान लाल झाली होती. पूजा ड्रायव्हिंगवर लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करत होती, पण त्याची जवळीक तिला विचलित करत होती. ट्रॅफिक जास्त असल्यामुळे ती हळू गाडी चालवत होती. ती मानेकडे थोडी खिडकीकडे वळवत म्हणाली. पूजा म्हणाली, कुणाल, इथे कॅमेरे आहेत आणि आसपासचे लोक आपल्याकडे बघतायत. कुणी तक्रार केली तर? कुणाल तिच्यावर किस करतच म्हणाला. कुणाल म्हणाला, काही हरकत नाही, फाईन, मी भरतो, तू काळजी करू नकोस, मला माझं काम करू देत. ट्रॅफिक क्लिअर झालं होतं, पण पूजाची गाडी अजूनही स्लो होती. मागच्या गाड्या हॉर्न वाजवत होत्या आणि जे कोणी ओव्हरटेक करत होते ते एक नजर टाकून पुढे जात होते. पूजाने कुणालला दूर ढकललं आणि रागाने म्हणाली. पूजा म्हणाली, माझी ड्रायव्हिंग तुझ्यासारखी नाहीये की मी एकाच वेळी 2 कामं करू शकेन. तिला रागात पाहून कुणाल हसू लागला. तो हसताना पाहून पूजाने त्याच्या खांद्यावर हलकासा मुक्का मारला आणि पुन्हा ड्रायव्हिंग करू लागली. कुणाल अजूनही हसत होता. त्याला तिला चिडवण्यात खूप मजा येत होती. तो पुन्हा तिच्या जवळ येऊन तिला स्पर्श करू लागला, करत तिला त्रास देऊ लागला. शेवटी पूजाने गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली आणि चिडून म्हणाली. पूजा म्हणाली, कुणाल, एक काम कर, तूच ड्रायव्हिंग कर, माझ्याकडून असं होणार नाही. कुणाल निरागस चेहरा करत म्हणाला. कुणाल म्हणाला, नाही, मी कसा चालवू, मी तर ड्रंक आहे ना. पूजा त्याच्याकडे काही क्षण डोळे बारीक करून बघत राहिली आणि पुन्हा गाडी चालवताना पुटपुटली. पूजा म्हणाली, सगळे प्रकार करून आता निरागस चेहरा करतोय. मला माहीत आहे, मला चिडवण्यात याला खूप मज्जा येते. कसे तरी करत पूजा गाडी चालवत कुणालच्या फ्लॅटवर पोहोचली. तिने गाडी पार्क केली. ती बाहेर पडणार इतक्यात कुणालने तिचा हात पकडून तिला आपल्या जवळ ओढलं. अचानक ओढल्यामुळे पूजा त्याच्या अंगावरती येऊन पडली. कुणालच्या शर्टचे 3 बटन उघडे होते आणि त्याने बाह्या फोल्ड केल्या होत्या. त्या क्षणी तो खूपच आकर्षक दिसत होता. सध्या कुणाल खूप आकर्षक दिसत होता. त्याच्या शर्टचे 3 बटन उघडी होती आणि त्याने शर्टच्या बाह्या कोपरापर्यंत फोल्ड केल्या होत्या. पूजाचे दोन्ही हात कुणालच्या खांद्यावर होते आणि कुणालने तिला कमरेतून पकडलं होतं. कुणालने एका हाताने तिच्या चेहऱ्यावर आलेले केस अलगद बाजूला करत खूप प्रेमाने तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. कुणाल म्हणाला, मला खूप बरं वाटलं की तू हर्षला पूर्णपणे इग्नोर केलास. कुणालचं बोलणं ऐकून पूजा थोडं नाराज होऊन म्हणाली. पूजा म्हणाली, आणि मला अजिबात बरं वाटलं नाही. हर्ष मला तसं बघत होता तेव्हा तू त्याला काहीच बोलला नाहीस. पूजाचं बोलणं ऐकून आणि तिचं असं लहान मुलांसारखं तक्रार करणं पाहून कुणाल हसू लागला. तो असं हसताना पाहून पूजा गाल फुगवून त्याच्याकडे रागाने बघू लागली. ते पाहून कुणालने तिच्या ओठांवर हलकंसं चुंबन घेतलं आणि आपली नाक तिच्या नाकाला हलकेच टेकवत प्रेमाने म्हणाला. कुणाल म्हणाला, बरं बाबा, सॉरी. पूजा आता थोडी गंभीर होत म्हणाली. जेव्हा रिलेशनशिपची गोष्ट येते ना, तेव्हा मी खूप सिरियस होते. माझ्यासाठी नात्याचं काय महत्त्व आहे हे मी तुला आधीही अनेकदा सांगितलंय. कोणतंही नातं सोडणं माझ्यासाठी खूप कठीण असतं. आपल्या रिलेशनशिपला पुढे नेण्यासाठी मी खूप विचार केला होता. सुरुवातीला मी तुझ्याजवळ येण्यापासून स्वतःला थांबवत होते, कारण आपला स्टेटस, आपली व्हॅल्यू काही जुळत नाही. तरीही मी स्वतःला तुझ्यापासून दूर ठेवू शकले नाही.
मी तुझ्यासाठी सगळं काही करायला तयार आहे, पण प्लीज मला कधी सोडू नकोस. आणि हर्षबद्दल बोलायचं झालं तर माझं त्याच्याशी काहीही नातं नाही, काहीच नाही. तो असो वा नसो मला काही फरक पडत नाही. माझ्यासाठी फक्त तूच महत्त्वाचा आहेस. पूजाचं बोलणं ऐकून कुणालने तिला घट्ट मिठीत घेतलं. पूजा आपल्या प्रेमाची जाणीव करून देण्याची एक संधीही सोडत नव्हती. ती खरोखरच कुणालवर मनापासून प्रेम करू लागली होती. तिच्या प्रत्येक शब्दामुळे कुणालला एक वेगळाच दिलासा मिळत होता. तिचं प्रेम आणि प्रामाणिकपणा पाहून तो खूप आनंदी झाला होता. कुणाल थोडासा मागे सरकला आणि वेळ न दवडता त्याने पूजाच्या ओठांवर आपले ओठ ठेवले. तो तिला खूप उत्कटतेने चुंबन देत होता. बराच वेळ झाल्यावरही तो थांबला नाही. तेव्हा पूजाने हलके स्वतःला दूर करत थोडी लाजत म्हणाली. पूजा म्हणाली, बस ना कुणाल, आपण सध्या कारमध्ये आहोत आणि मला इथे कम्फर्टेबल वाटत नाहीये. कुणाल पुन्हा सुरू होण्याआधीच पूजाने त्याच्या छातीवर हात ठेवत त्याला थोडं मागं ढकललं आणि म्हणाली. पूजा म्हणाली, प्लीज कुणाल, इथे नाही. आपण हे सगळं घरी जाऊनही करू शकतो ना. पूजाचं ऐकून कुणालने तिला परत ड्रायव्हिंग सीटवर बसवलं आणि स्वतः बाहेर उतरला. पूजाने दार उघडण्याआधीच कुणालने तिच्या बाजूचं दार उघडलं. पूजा त्याच्याकडेच बघत राहिली. ती कारमधून उतरलीच नाही. कुणाल म्हणाला, काय झालं, खाली उतरायचं नाही का? पूजा थोडी लाजत म्हणाली. पूजा म्हणाली, खूप वेळ एकाच पोझिशनमध्ये बसल्यामुळे आणि थोडं तुझ्या जवळुकीमुळे माझे पाय जणू सुन्न झाले आहेत असं वाटतंय. हे ऐकून कुणाल हलकसं हसला आणि खिडकीजवळ झुकत तिच्याकडे बघत म्हणाला. कुणाल म्हणाला, मग मला तुला उचलून आत न्यायला लागेल असं दिसतंय. पूजाने त्याच्या खांद्यावर हलकसं मारत थोडं रागाने म्हणाली. पूजा म्हणाली, नाही नाही, आधी मला उचलायचं नाही, आधी तू माझ्यावर मनसोक्त हसून घे. कुणाले ओठांवर बोट ठेवत निरागसपणे म्हणाला. कुणाल म्हणाला, बरं बाबा, मी हसत नाही. असं म्हणत त्याने पुढे होऊन पूजाला आपल्या बाहुपाशात उचललं आणि दरवाजा बंद करून तो पुढे निघाला. दरवाजाजवळ येऊन कुणालने पूजाला बेल वाजवण्याचा इशारा केला. पूजा, सर्वंटला का त्रास द्यायचा, आपण किल्लीनेही उघडू शकतो ना. कुणाल म्हणाला, माझ्याकडे किल्ली नाही आणि तुझ्याकडे पर्सही नाही, त्यामुळे बेलच वाजवावी लागेल. पूजाने काही न बोलता बेल वाजवली. एक सर्वंट दार उघडायला आली. पूजाला कुणालच्या मिठीत पाहून ती थोडी आश्चर्यचकित झाली. कुणालने आवाज दिल्यावर ती बाजूला झाली आणि तो पूजाला घेऊन आत गेला. कुणालने शूज काढले आणि पूजाला तसंच उचलून आपल्या रूमकडे जाऊ लागला. घरात अनेक सर्वंट्स होते आणि सगळे पूजाकडे पाहत होते, त्यामुळे तिला खूप लाज वाटत होती. तरीही कुणालने तिला खाली उतरवलं नाही. तो तिला तसंच घेऊन जिन्याकडे जात होता. कुणाल अजून अर्ध्या जिन्यावरच होता. तेवढ्यात कुणीतरी त्याला मागून आवाज दिला. कुणाल पूजाला घेऊन अजून अर्ध्याच पायऱ्या चढला होता. तेवढ्यात मागून कुणालला कुणीतरी आवाज दिला. तो आवाज पूजासाठी अनोळखी होता, पण त्या आवाजात आश्चर्य, कडवटपणा स्पष्ट जाणवत होता. तो आवाज ऐकण्यापूर्वी कुणालच्या चेहऱ्यावर जी हलकीशी स्मित होती ती आता पूर्णपणे नाहीशी झाली आणि त्याच्या चेहऱ्यावर गंभीर भाव आले. त्याने पूजाला आपल्या छातीशी अलगद घट्ट धरलं. त्याचवेळी मिसेस सिंघानिया पायऱ्यांच्या खाली उभ्या राहून कुणालच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होत्या. त्या पाहत होत्या की त्यांचा मुलगा किती प्रेमाने एका मुलीला आपल्या बाहूंमध्ये उचलून आपल्या रूमकडे जात आहे. त्या क्षणी तो किती आनंदी आहे हेही त्यांच्या लक्षात येत होतं. कुणाल पूजाला घेऊन पुन्हा पायऱ्या उतरून खाली आला आणि मिसेस
मिसेस सिंघानियांसमोर उभा राहिला. पूजाने कुणालच्या खांद्याला घट्ट पकडलं होतं. ती खूप घाबरलेली आणि नर्व्हस झाली होती. मिसेस सिंघानियांची नजर कुणालच्या हातात असलेल्या त्या मुलीवरच खिळवलेली होती. त्यांना जाणून घ्यायचं होतं की कोण आहे ती मुलगी जिने त्यांच्या कठोर मनाच्या मुलाला इतकं मऊ केलं आहे. मिसेस सिंघानियांच्या जवळ येताच कुणालने प्रेमाने पूजाला खाली उतरवलं. पूजा आपले हात एकमेकात गुंतवून मान खाली घालून उभी होती. तिला अजूनही कळत नव्हतं की ही स्त्री कोण आहे. तिने अजून एकदाही मिसेस सिंघानियांच्या दिशेने पाहिलं नव्हतं. तेवढ्यात मागून एका मुलीने आवाज दिला, आंटी. आणि त्यावेळी तो आवाज ऐकताच पूजाच्या कानात सावधपणा आला. ती हळूच पुटपुटली. अनु म्हणाली, ही इथे काय करते आणि ही आंटी कोणाला म्हणते. पूजाने आपलं डोकं खालीच ठेवलेलं होतं. तिचे मोकळे लांबसडक आणि सिल्की केस तिच्या चेहऱ्यावर आले होते. त्यामुळे तिचा चेहरा कुणालाही दिसत नव्हता. अनुने कुणालकडे पाहून हलकंसं स्मित केलं आणि मग तिची नजर त्या अनोळखी मुलीकडे वळली. अनु आपल्या पर्सनल स्पेसमध्ये आली आहे हे पाहून कुणाल तिला रागाने पाहू लागला. त्याला अजिबात आवडत नव्हतं की कोणीही असं विनाकारण त्याच्या वैयक्तिक जागेत घुसावं. तेव्हा मिसेस सिंघानियांनी परिस्थिती सावरण्यासाठी सांगितलं, खरं तर बेटा, ही माझ्या मैत्रिणीची मुलगी आहे. मी तुला भेटायला येत होते, पण वाटेत माझी कार खराब झाली. आज ड्रायव्हरही नव्हता. ही गोड मुलगी मला लिफ्ट देऊन इथे घेऊन आली. कुणाल मनातच विचार करत होता, माझे सगळे शत्रू आईचेच मित्र का असतात. मिसेस सिंघानियांनी पुन्हा आपली नजर पूजाकडे वळवली. अनु आणि मिसेस सिंघानिया दोघींची नजर पूजावरच होती. त्यांना पाहून उत्सुकता होती की ही मुलगी नक्की कोण आहे. अनु मनात म्हणाली, देवाचे आभार, ही मुलगी पूजा नाही, कुणीतरी दुसरीच आहे जिला कुणाल इतकं प्रेम करतो. नाहीतर माझ्या फ्रेंड्सनी तर मला घाबरवलंच होतं. कुणालने पूजाच्या कमरेभोवती हात ठेवत तिला प्रेमाने हाक मारली, जान. कुणालचा इतका कोमल आणि प्रेमळ आवाज ऐकून पूजाने चेहऱ्यावरचे केस बाजूला केले आणि हळूच वर पाहिलं. तिचा सुंदर चेहरा आता सगळ्यांना दिसू लागला. पूजाला समोर पाहताच अनु थक्क झाली. तिच्या डोळ्यात आश्चर्य दाटून आलं. तिला अजिबात अपेक्षा नव्हती की ती जे काही ऐकत होती ते खरं निघेल. मिसेस सिंघानियांनी पूजाचा निरागस चेहरा पाहिला आणि त्या तिच्याकडे पाहतच राहिल्या. त्यांच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नव्हते, त्यामुळे त्या आनंदी आहेत की नाही हे समजणं कठीण होतं. अनु मात्र पूजाला कुणालसोबत पाहून अजिबात खुश नव्हती. तिला कधीच नको होतं की पूजाला थोडंसंही सुख मिळावं. कुणाल तिच्यासोबत असणं म्हणजे एखाद्या जॅकपॉटपेक्षा कमी नव्हतं. पूजाला पाहून तिचा चेहरा रागाने काळवंडला. ती पूजाकडे पावले टाकत रागाने ओरडली, तू. आणि त्यावेळी अनु इतक्या रागात आहे हे पाहताच कुणालने क्षणाचाही विलंब न करता पूजाला आपल्या जवळ ओढून घेतलं. तो अजिबात इच्छित नव्हता की अनु तिला जरी थोडंसं दुखावेल. अनुच्या या वागण्यामुळे कुणालचा राग अनावर झाला होता. दुसरीकडे पूजा त्याच्या मिठीत शांतपणे उभी होती. मिसेस सिंघानिया आश्चर्याने म्हणाल्या, काय झालं अनु, तू इतकी रागात का आहेस? सगळं ठीक आहे ना? काही असेल तर मला सांग. मिसेस सिंघानियांचं बोलणं ऐकून अनुने पूजाकडून नजर हटवली आणि त्यांच्या दिशेने वळून तिरस्काराने म्हणाली, आंटी, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, एक मुलगी माझ्या बॉयफ्रेंडवर डोळा ठेवून आहे. ती सतत त्याला माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करते. ती घटिया मुलगी म्हणजे ही पूजा. हर्षसोबत तिचं काही जमलं नाही म्हणून आता तिने तुमच्या मुलावर डोळा ठेवला आहे. ही खूपच नीच आणि वाईट मुलगी आहे.
पूजाविरुद्ध असे अपशब्द ऐकून कुणालचा राग भडकला. तो अनुचा गळा पकडणारच होता, पण मिसेस सिंघानिया यामध्येच आल्यामुळे तो थांबला. त्या रागाने म्हणाल्या, खबरदार कुणाल, जर तू अनुला हात लावायचा प्रयत्न केलास तर, जर तू तिला दुखावले तर समज की तू तुझ्या आईलाच दुखावत आहेस आणि मग मी तुला कधीच माफ करणार नाही. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतोय. पुढील भाग नक्की पहा.